नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मंडळी, थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की एक असा स्प्रे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्याचे 2000हून अधिक असे उपयोग आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असतात. आता हा स्प्रे जो तुम्ही इंटरनेटवरती बऱ्याच वेळ पाहिलाही असेल, कारण इतका व्हायरल असा हा WD-40 मल्टीपर्पज स्प्रे, ज्याचे भरपूर असे फायदे आहेत. त्यापैकीच काही उपयोग आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता हा जो स्प्रे आहे वापरणं सुद्धा तितकंच सोपं आहे बरं का, कारण पाहू शकता 2 प्रकारचे स्प्रेयर याला दिलेले आहे. सगळ्यात पहिला वाईड अँगल. मोठ्या एखाद्या जागेवरती हा स्प्रे करायचा असेल तर या वाईड अँगल स्प्रेनी तुम्ही स्प्रे करू शकता. घरात बऱ्याचशा अशा बारीक जागाही असतात, तिथे हा स्प्रे पोचावा यासाठी नॅरो अँगल म्हणजेच अगदी बारीक स्ट्रॉ असलेला हा नॅरो अँगल स्प्रे सुद्धा याला दिलेला आहे. आता पाहूया याचा वापर तुम्ही कुठे करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरामध्ये बरेचसे असणाऱ्या अशा लाकडी वस्तू प्रॉपर मेंटेन केल्या नाही, प्रॉपर स्वच्छ ठेवल्या नाही, तर एक प्रकारची काळपट बुरशी किंवा असा थर त्यावरती जमा होतो आणि यामुळे लाकडी वस्तू आपल्या खूप लवकर खराबही होऊ लागतात. मग या लाकडी वस्तू खराब होऊ नये, जास्त दिवस टिकाव्या यासाठी हा WD-40 स्प्रे तुम्ही त्यावरती स्प्रे करू शकता. स्प्रे केल्यानंतर हा स्प्रे या लाकडी वस्तूंवरती असाच 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवायचा आहे आणि 10 मिनिटांनंतर एखाद्या घासणीने किंवा टूथब्रशच्या मदतीने जिथे जिथे ही काळपट बुरशी आहे, लाकडी वस्तू जिथे खराब झालेल्या आहेत, हलक्या हाताने आपल्याला अशा घासून घ्यायच्या, स्क्रब करायच्या आहेत. तुम्ही पाहाल जिथे हा WD-40 आपण स्प्रे केलेला आहे तिथली काळपट बुरशी खूप लवकर लाकडी वस्तूंपासून सेपरेट होते. सगळ्यात शेवटी स्वच्छ कपड्याने ती पुसून घ्याल तर त्या कपड्यावरती असलेली सर्व काळपट बुरशी पाहून तुम्हाला समजेलच की हा WD-40 स्प्रे किती छान काम करतोय ते. तर अगदी 15 ते 20 दिवसातून एकदा लाकडी वस्तू बुरशी नाही लागल्या तर या WD-40 स्प्रेने तुम्ही स्वच्छ करून ठेवा. एक प्रकारचा प्रोटेक्टिव्ह लेअर या स्प्रेचा लाकडी वस्तूंवरती होतो आणि त्यामुळे आपल्या लाकडी वस्तू खराब होत नाही, बरेच दिवस ते टिकण्यासही मदत होते. फक्त लाकडी वस्तूच नाही, आपल्या किचनमध्ये असलेल्या किचन ट्रॉलीज, कॅबिनेट्स, त्याचे जे हिंजेस आहे, चॅनल्स वगैरे आहे, तुम्ही पाहिलं असेल अगदी काही दिवसाच्या अंतरानेच जॅम होऊ लागतात. त्यामुळे या किचन ट्रॉलीज असतील, कॅबिनेट्स असतील, प्रॉपर उघडबंद करता येत नाही, त्या अडकत अडकत चालतात, कारण एक प्रकारचा चिकट थर किंवा गंज त्यावरती लागलेला असतो. मग हा गंज किंवा या चॅनल्स जर जॅम झाले असतील तर त्यावरती हा WD-40चा हा जो नॅरो अँगल स्प्रे आहे त्याच्या मदतीने सर्व चॅनलवरती हा स्प्रे आपल्याला करायचा आहे. स्प्रे झाल्यानंतर 10 मिनिटं हा स्प्रे आपल्याला त्या चॅनल्सवरती किंवा हिंजेसवरती असाच ठेवायचा. यानंतर एका हिरव्या घासणीच्या मदतीने जेवढा काही गंज आहे किंवा चिकटपणा आहे तो आपल्याला घासून घ्यायचा आहे. स्प्रे आपण केलाय त्यामुळे सहज हा चिकटपणा, गंजही दूर निघून जातो. सगळ्यात शेवटी स्वच्छ कपड्याने तो पुसून घ्या. तर कपड्यावरती तुम्ही पाहतायच किती काळपट थर यावरती होता, तो सहज या WD-40 स्प्रेच्या मदतीने स्वच्छ झालाय आणि या ट्रॉलीज आता सहज उघडबंदही करता येत आहेत, वापरायला अगदी सोप्या झालेल्या आहेत. बरं, ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतील त्यांनी बऱ्याच वेळ पाहिलंही असेल की लहान मुलं भिंतींवरती क्रेयॉन्स असेल, पेन्सिलने वगैरे छान डिझाईन करतात किंवा असे स्टिकर लावतात. बऱ्याच वेळ बर्थडेसाठी वगैरे बलून वगैरे चिटकवण्यासाठी आपण बरेचसे सेलो टेप, डबल साइडेड टेप सुद्धा भिंतींवरती लावतो. परंतु काम झाल्यानंतर हे स्टिकर्स म्हणा किंवा हे जे डबल साइडेड टेप आहेत ते काही सहज निघत नाही. त्याचा चिकटपणा असाच भिंतींवरती, दरवाजांवरती वगैरे राहतो. आता हा चिकटपणा, क्रेयॉन्सचे डाग असतील, हे सुद्धा काढण्यासाठी हा WD-40 स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी स्प्रे करा. 10 मिनिटं तो असाच ठेवा. 10 मिनिटांनंतर घासणीने अगदी हलक्या हाताने हे स्टिकरचे डाग म्हणा किंवा क्रेयॉन्स असतील, पेन्सिलची डिझाईन वगैरे असेल, ती सहज काही सेकंदातच तुम्ही पाहाल निघून येते. मग ते भिंत असतील किंवा दरवाजे किंवा कुठल्याही लाकडी वस्तूवरती सर्व चिकटपणा असते, कुठलेही डाग सहज या WD-40च्या स्प्रेच्या मदतीने निघून येतात. सगळ्यात शेवटी कोरड्या कपड्याने पुसून घ्या आणि याचा फरक तुम्ही स्वतः समोरच पाहताय. तर आता लहान मुलांनी कितीही भिंती खराब केल्या तर WD-40 आपल्या भिंती नक्कीच स्वच्छ करणार आहे. आपल्यापैकी बऱ्याचशा जणींकडे ऑक्सिडाइज ज्वेलरी असतातच, परंतु बऱ्याच गृहिणींना माहिती नसतं की या ऑक्सिडाइज ज्वेलरी घरच्या घरी स्वच्छ करायच्या तरी कशा, कारण काही दिवसातच या काळपट होऊ लागतात, त्यामुळे त्या जुनाटही दिसतात, त्यावरची चमक निघून जाते. मग अशा या ऑक्सिडाइज ज्वेलरी जर तुम्हालाही स्वच्छ करायच्या असतील तर हाच WD-40 स्प्रे या ज्वेलरीवरती स्प्रे करा. 10 मिनिटं हा असाच ठेवा.
10 मिनिटांनंतर साध्या सॉफ्ट ब्रिसलच्या टूथब्रशने हलक्या हाताने ज्वेलरी आपल्याला घासायच्या. यानंतर स्वच्छ कपड्याने या सर्व ज्वेलरी आपल्याला पुसून घ्यायच्या. कमाल तुम्ही स्वतः पाहाल. अगदी काही सेकंदातच WD-40 या स्प्रेच्या मदतीने कितीही काळपट चमक गेलेल्या या सर्व ऑक्सिडाइज ज्वेलरी तुमच्या पुन्हा नव्यासारख्या दिसतील, अगदी नवीन असल्यासारख्या चमकू लागतील. हे सुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा बरं का. तुम्हाला नक्कीच ही ट्रिक सुद्धा आवडेल. आपल्या घरातील बरेचसे नळ, मग ते किचनचा सिंक असेल, वॉश बेसिन असेल, बाथरूम टॅप्स असतील, शॉवर वगैरे असतील, तुम्ही पाहिलं असेल सतत पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे त्यावरती एक प्रकारचा पांढरट थर जमा होतो. बऱ्याचशा ठिकाणी खूप क्षारयुक्त पाणी असल्यामुळे या डागांमुळे नळही लवकर गंजू लागतात, खराब होतात, ते प्रॉपर कामही करत नाही. मग असे नळाचे हे सर्व प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी हा WD-40 स्प्रे सुद्धा तुम्ही नळांवरती करू शकता. पहा काय करायचं आहे. याचा हा जो नॅरो अँगल स्प्रे आहे त्याच्या मदतीने या नळांवरती आपल्याला हा स्प्रे 5 ते 10 मिनिटासाठी स्प्रे करून ठेवायचा आहे. 10 मिनिटांनंतर एखाद्या सॉफ्ट ब्रिसलच्या टूथब्रशने किंवा एखाद्या साध्या हिरव्या स्क्रबरने हा नळ आपल्याला छान घासून घ्यायचा आहे. म्हणजे त्यावरती जेवढे काही डाग असतील ते छान स्वच्छ होतील. आणि यानंतर कोरड्या कपड्याने नळ आपल्याला स्वच्छ कोरडा करायचा आहे. WD-40च्या स्प्रेच्या मदतीने तुम्ही पाहाल सर्व डाग तर स्वच्छच होतात, परंतु एक छान अशी प्रोटेक्टिव्ह लेअर नळावरती तयार होते. त्यामुळे पुन्हा पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तरी नळांवरती कुठलेही डाग वगैरे तयार होत नाही, नळ आपले गंजत नाहीत. फक्त नळांवरतीच नाही तर तुमच्या घरामध्ये जर लोखंडी अशा काही वस्तू असतील, टूल्स वगैरे असतील, बरेच दिवस न वापरल्यामुळे किंवा हवेतील मॉइश्चरमुळे जर जॅम झाले असतील, त्यावरती गंज चढला असेल आणि हे जर प्रॉपर कामही करत नसतील तर त्यावरती सुद्धा हा WD-40 स्प्रे खूपच फायदेशीर ठरतो. पहा काय करायचं. या ज्या गंजलेल्या किंवा जॅम झालेल्या लोखंडी वस्तू आहेत या WD-40च्या नॅरो अँगल स्प्रेच्या मदतीने या सर्व टूल्सवरती आपल्याला हा स्प्रे करायचा आहे. स्प्रे केल्यानंतर 5 ते 10 मिनिटं हा या वस्तूंवरती तसाच ठेवायचा आहे. म्हणजे हा सर्व वस्तूंवरती छान काम करतो. आता यानंतर जो गंज आहे तो काढण्यासाठी एखादी घासणी किंवा सॉफ्ट टूथब्रशच्या मदतीने हे टूल्स आपल्याला स्वच्छ घासून घ्यायचे. अगदी काही सेकंदातच सर्व गंज निघून जाईल आणि यानंतर स्वच्छ कोरड्या कपड्याने हे सर्व टूल्स आपल्याला पुसून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही पाहताय सर्व जुनाट असा गंज हा छान निघून गेलाय आणि आपले हे गंजलेले जॅम झालेले टूल सुद्धा प्रॉपर पुन्हा काम करू लागलेले आहेत. तर फक्त खराब झालेले टूल्सच नाही तर टूल्स खराब होऊ नये म्हणून सुद्धा नियमित या टूल्सवरती तुम्ही WD-40 या स्प्रेचा वापर करू शकता. आपल्या स्वयंपाकघरात सगळ्यात जास्त खराब होणारी कुठली वस्तू म्हणाल तर मला सगळ्यात जास्त आठवते ती म्हणजे आपली किचनची चिमणी. रोजचा स्वयंपाक करत असताना, फोडणी करत असताना तेलाचे चिकट डाग यावरती जमा होऊ लागतात. त्यामुळे अगदी चिकट अशी ही चिमणी स्वच्छ करायला अक्षरशः आपल्याला नाकीनऊ येते. कारण हा थर इतका स्ट्रॉंग असतो, इतका चिकट असतो, जो सहजासहजी काही स्वच्छ होत नाही. म्हणूनच ही चिमणी सुद्धा स्वच्छ करण्यासाठी हा WD-40 स्प्रे तुम्ही यावरती करू शकता. पहा या WD-40चा एक लेअर या चिमणीचा जिथे चिकट भाग आहे तिथे मी स्प्रे केलेला आहे. हा स्प्रे आपल्याला 10 मिनिटं या चिमणीवरती असाच ठेवायचा आहे. म्हणजे जो चिकट थर आहे तो निघण्यास खूप मदत होते. 10 मिनिटांनंतर हिरव्या स्क्रबरच्या मदतीने हलक्या हाताने ही चिमणी मी घासून घेतली. स्प्रे केल्यामुळे जो काही चिकटपणा होता सहज चिमणीपासून सेपरेट होतोय. त्यामुळे आपल्याला घासण्यासाठी जास्त मेहनतही घ्यावी लागत नाहीये आणि याचा चिकटपणा घासणीवरती तुम्ही स्वतः पाहताय अगदी सहज निघून गेलाय. सगळ्यात शेवटी कोरड्या स्वच्छ कपड्याने ही चिमणी मी पुसूनही घेतली आणि तुम्ही पाहताय चिकटपणा तर दूर झालेलाच आहे, त्याचबरोबर चिमणीवरती एक छान शाईनही आलेली आहे. एक प्रोटेक्टिव्ह लेअर यावरती तयार होते. त्यामुळे पुन्हा तेलकटपणा किंवा चिकट थर यावरती जमा होत नाही. फक्त किचनची चिमणीच नाही तर अशा इतरही किचनमधील बऱ्याचशा वस्तू स्वच्छ करण्यासाठी हा WD-40 स्प्रे तुम्ही नक्कीच वापरू शकता. आपल्या घरात जर असे आर्टिफिशियल प्लांट असतील तर तुम्ही पाहिलं असेल रोजची जी धूळ आहे किंवा चिकटपणा आहे यामुळे एक प्रकारचा चिकट असा जाडसर थर या आर्टिफिशियल प्लांटवरती जमा होऊ लागतो आणि रोजच्या रोज तर काही पाण्याने आपण ते काही स्वच्छ करू शकत नाही. मग अगदी सहजासहज हा चिकट थर जर आर्टिफिशियल प्लांटवरती जमा झालेला असेल तो स्वच्छ करायचा असेल तरी सुद्धा इथे तुम्ही हा WD-40 स्प्रे वापरू शकता. पहा काय करायचं आहे. हा WD-40 स्प्रे आपल्याला या प्लांटवरती एक 10 मिनिटासाठी असा स्प्रे करून ठेवायचा. 10 मिनिटांनंतर स्वच्छ अशा कोरड्या कपड्याने सिम्पली
ही सर्व आर्टिफिशियल प्लांट आपल्याला पुसून घ्यायचे. तुम्हाला अजिबात कुठेही मेहनत घेण्याची गरज पडणार नाही. अगदी सहज हा चिकट थर या आर्टिफिशियल प्लांटपासून सेपरेट होतो आणि जसं की मी म्हटलं, हा स्प्रे केल्यानंतर याची एक छान अशी प्रोटेक्टिव्ह लेयर कुठल्याही सरफेसवरती तयार होते. त्यामुळे पुन्हा चिकट किंवा धुळीचा थर यावरती जमा होत नाही. त्याचबरोबर हा स्प्रे केल्यामुळे तुम्ही पाहताय आपल्या आर्टिफिशियल प्लांटला छान शाईन सुद्धा आलेली आहे. तर आठवड्यातून एकदा हा स्प्रे तुम्ही आर्टिफिशियल प्लांट्स क्लीन करण्यासाठी सुद्धा नक्की वापरू शकता. मंडळी, तुम्ही पाहिलत की फक्त या एका स्प्रेमुळे आपली किती अवघड कामे ही सहज सोपी होत आहेत. तर मग तुम्हाला सुद्धा हा स्प्रे जर हवा असेल तर त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक मी दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन हा स्प्रे तुम्ही खरेदी करू शकता. एकतरी हा स्प्रे प्रत्येक घरामध्ये असायलाच हवा, ज्यामुळे आपली खूप अवघड किचकट कामे सहज सोपी होणार आहे. सो फ्रेंड्स, आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाचा ठरला असेल. माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.